चोपडा नगर परिषद प्रभागनिहाय सोडत जाहीर 50% आरक्षणाचा फायदा। चोपड्यात नगर परिषदेवर लाडक्या बहिणींना संधी। सार्वत्रिक निवडणूक 2025 चोपडा नगर परिषद निवडणुकीसाठी चोपडा शहरात प्रभाग आरक्षणाचा तक्ता प्रांताधिकारी नितीश कुमार मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आला आहे। यावेळी मुख्याधिकारी झवर, उपमुख्याधिकारी संजय मिसर, कर निरीक्षक प्रणव पाटील, बांधकाम अभियंता श्रीवाग व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। एकूण 15 प्रभागांसाठी अ आणि ब या गटानुसार पुरुष व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार काही प्रभाग सर्वसाधारण जनरल, काही अनुसूचित जाती एससी तसेच काही नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे। त्यात प्रभाग क्रमांक 3 व 4 मध्ये अनुसूचित जाती महिला व पुरुषांना संधी मिळाली आहे, तर प्रभाग क्रमांक 14 व 15 मध्ये अनुसूचित जमाती महिला पुरुषास संधी मिळाली आहे। विशेष म्हणजे प्रभाग 15 यात 3 उमेदवार उभे राहू शकणार आहेत। बाकी उर्वरित 14 प्रभागांमध्ये 2 उमेदवार उभे राहू शकणार आहेत। असे एकूण 31 उमेदवार भविष्य आजमावतील। नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण यांना नाही संधी मिळाली आहे। यात सर्वाधिक 16 उमेदवार या महिला वर्गाला राखीव असल्याने महिला राज चोपड्यात राहील। त्या दृष्टीने अनेकांना घरातील गृहमंत्र्यांसाठी फिल्डिंग लावण्याची कसब पणाला लावावी लागणार आहे। या आरक्षणामुळे शहरातील विविध समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळणार असून नगर परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आता वेग येत आहे। राजकीय कार्यालयांमध्ये इच्छुकांची उठबस सुरू होणार आहे। प्रभाग निहाय आरक्षण जागा अ, ब, क पुढील प्रमाणे आहे। प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग अ, ब सर्वसाधारण महिला। प्रभाग क्रमांक 2 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि ब सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 3 अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 4 अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 5 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण प्रभाग। प्रभाग क्रमांक 6 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण ब। प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 8 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग तर ब सर्वसाधारण महिला। प्रभाग क्रमांक 9 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 10 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि ब सर्वसाधारण प्रभाग। प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 12 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग तर ब सर्वसाधारण महिला। प्रभाग क्रमांक 13 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जमाती ब सर्वसाधारण महिला। प्रभाग क्रमांक 15 अ अनुसूचित जमाती महिला ब नागरिकांचा मागास प्रवर्ग तर क सर्वसाधारण महिला। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। याबाबतच्या नियमाप्रमाणे आपण आता आरक्षणाची सुरुवात आपण सुरू करत आहोत। आपल्याकडे एसटी साठी 2 जागा राखीव आहेत। एसटी साठी 2 जागा राखीव आहेत। त्याचबरोबर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 8 जागा आहेत आणि मुरगुडीच्या जागा आहेत त्या सर्वसाधारणसाठी आहेत। एसटी आणि एसटीचं आरक्षण हे आपण उतरत्या क्रमाने जे काही त्या प्रभागाचे 2018च्या जनगणनेप्रमाणे जी काही एसटी आणि एसटीची लोकसंख्या आहे ती लोकसंख्या तुमच्या त्या प्रभागातील एकूण लोकसंख्येशी टक्केवारी येतो आणि ते उतरत्या क्रमाने लावतो। आणि त्या उतरत्या क्रमाने जे पहिले 2 येतील ते आपण आरक्षणासाठी, परंतु आता तुमचं एसटीचं काय होतं, एसटीला 3 आणि 4 हे 2 प्रभाग जे आहेत हे जास्त लोकसंख्येचे आहेत। त्याचबरोबर एसटीसाठी जास्त लोकसंख्येचे 3 आणि 15 हे 2 प्रभाग आहेत। आता दोघांमध्ये 3 हा प्रभाग येतो। मग अशा वेळी आयोगाच्या सूचना आहेत
तर एस टीसाठी 3 आणि 4 हे 2 प्रभाग राखीव होत आहे आणि एस टीसाठी 15 आणि 14 हे 2 प्रभाग राखीव होत आहे. आपले एकूण प्रभाग 15 आहे. एस टीसाठी शेड्यूल कास्ट 3 आणि 4 आणि एस टीसाठी 15 आणि 14. मला बोलायचं होतं त्याच्यावर. मागच्या वेळेस प्रभाग क्रमांक 3मध्ये महिला राखीव होती आणि 4मध्ये पुरुष होता. त्यानुसार यावेळेस जर 3मध्ये पुरुष आणि चोपडा नगरपालिकेमध्ये नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025साठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत ही आपण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी उतरत्या क्रमाने लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण हे ठरलं. त्या पद्धतीने त्यानंतर उर्वरित याच्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपण सोडतीने आरक्षण घेतलं. त्यातील परत महिलांसाठी आपण सोडत ठेवलं आणि त्यानंतर उर्वरित जे सर्वसाधारणचे आरक्षण आहे ते ठरवण्यात आलेलं आहे. सोडती अंती आरक्षण पुढील प्रमाणे आलेले आहे. प्रभाग नंबर 1मध्ये 1 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, तर दुसरी जागा ही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी. 2 नंबरमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी आणि दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी. 3 नंबरमध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी आणि सर्वसाधारण साठी दुसरी जागा. 4 नंबर प्रभागामध्ये अनुसूचित जातीसाठी आणि दुसरी जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी. 5 नंबरमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी आणि दुसरी जागा सर्वसाधारणसाठी. 6 नंबरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी. 7 नंबरमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 1 जागा आणि दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी. 8 नंबरमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 1 जागा आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी. 9 नंबरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी 1 जागा आणि दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी. 10 नंबरमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी 1 जागा आणि दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी. 11 नंबरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी 1 जागा आणि दुसरी जागा सर्वसाधारणसाठी. 12 नंबरमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 1 जागा आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी. 13 नंबरमध्ये 1 जागा सर्वसाधारण महिलेसाठी, दुसरी जागा ही सर्वसाधारणसाठी. 14 नंबरमध्ये अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी. आणि 15 नंबरमध्ये अनुसूचित जमाती महिलेसाठी 1 जागा, दुसरी जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि तिसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी. याप्रमाणे एकूण 31 जागांचं आरक्षण हे आज काढण्यात आले. सर, ज्या नागरिकांना जे आक्षेप असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हरकत हे घेऊ शकतो.